नमस्कार, मी श्याम ओगले. आपण पाहतात फ्री मीडिया. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे दर 12 वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिक महानगरपालिका, नाशिक जिल्हा प्रशासन आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिका आपापल्या परीने विकास आराखडे तयार करतात. त्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय समिती आणि राज्यस्तरीय शिखर समिती यांची मान्यता मिळाल्यानंतर त्या विकास आराखड्यातील कामे केली जातात. विकास आराखड्याच्या निमित्तानं नाशिक शहरातील अनेक भागांचा विकास होत असतो. त्यामुळे दर 12 वर्षांनी नाशिक शहराच्या विकासासाठी सिंहस्थ कुंभमेळा ही एक मोठी पर्वणी आहे असं मानलं जातं. आताही 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी या तिन्ही यंत्रणांनी जवळपास 15,000 कोटींचा विकास आराखडा तयार केला आणि त्या आराखड्याचं सादरीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे गेले असता त्यांनी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या विकासाच्या नियोजनासाठी आणि त्या विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी सिंहस्थ प्राधिकरण स्थापन करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे सर्वाधिक नाराजी निर्माण झाली आहे ती नाशिक महापालिकेमध्ये. कारण 15,000 कोटींच्या या विकास आराखड्यामध्ये जवळपास 7,000 कोटींची कामं ही नाशिक महापालिका हद्दीत होणार होती. त्र्यंबकेश्वर नगर परिषदेचा जीव हा अगदीच बारीक आहे आणि नाशिक जिल्हा प्रशासनासाठी ही कामं महापालिकेकडून झाली काय किंवा प्राधिकरणकडून झाली काय आणि त्र्यंबकेश्वर नगरपालिकेकडून झाली काय त्यांच्या दृष्टीनं फारसा फरक पडणार नाही. मात्र नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला यामुळे मोठा फटका बसल्याचं दिसत आहे. सुरुवातीला हे प्राधिकरण केवळ त्र्यंबकेश्वर येथील सिंहस्थ कामांसाठीच आहे अशा प्रकारचा भ्रम निर्माण करण्याचं काम केलं. परंतु प्राधिकरण हे संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी असणार आहे. कुंभमेळ्याची अशी विभागणी करता येणार नाही हे लक्षात आल्यानंतर आता कुंभमेळ्याच्या निमित्ताने प्राधिकरणची स्थापना झाल्यानंतर नाशिक महापालिका प्रशासन किंवा महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हक्कांवर गदा येऊ शकते अशा प्रकारचा दुसरा भ्रम निर्माण करण्यास सुरुवात झाली आहे. एवढंच नाही तर कुंभमेळा आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगाने असणाऱ्या कामांबाबत नकारात्मक भावना निर्माण करण्याचा यांचा प्रयत्न आहे की काय असं वाटू लागलं आहे. कुंभमेळ्याच्या निमित्तानं केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयानं पंचवटीमध्ये रामकाळ पथ उभारण्याची घोषणा केली आहे. या रामकाळ पथाचा सविस्तर प्रकल्प अहवालाचं काम सध्या सुरू आहे. 146 कोटींच्या या प्रकल्पातून पंचवटी म्हणजे 5 वड, सीतागुंफा परिसर, काळाराम मंदिर, रामकुंड आणि रामकुंडाच्या परिसरातील इतर कुंड यांचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. तेथे रामायण काळातील वेगवेगळे देखावे उभे केले जाणार आहेत, कमानी केल्या जाणार आहेत आणि इतरही अनेक अशा गोष्टी उभारल्या जातील की ज्यामुळे पंचवटीत रामकुंडात स्नानासाठी आलेला भाविक हा तेथे काही काळ सुखावेल, त्याला रामकाळाचा अनुभव येईल असा त्यामागचा हेतू आहे. परंतु कुंभमेळा हा विकास प्राधिकरणकडून केला जाणार आहे ही गोष्ट लक्षात आल्यानंतर नाशिक महापालिकेच्या प्रशासनाकडून आता याच्याविषयी नकारात्मक बोलण्यास सुरुवात झाली आहे. रामकाळ पथ हा राम मंदिर ते गोदावरी पात्र या दरम्यान होणार आहे आणि येथे अनेक जुने वाडे आहेत, गल्ल्या अरुंद आहेत. तेथे काही प्रमाणात अतिक्रमण काढण्यास किंवा जुने वाडे हटवण्यास लागतील आणि त्यांना तेथील वाडे मालकांचा किंवा वाड्यात राहणाऱ्या भाडेकरूंचा विरोध होईल आणि ते न्यायालयात जातील अशा प्रकारची चर्चा करण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी काही लोकप्रतिनिधींनाही हाताशी धरलं जात आहे आणि कुंभमेळा प्राधिकरणाचं हे काम नाही असं बिंबवण्यास सुरुवात झाली आहे. ही आताशी सुरुवात आहे. पुढच्या कुंभमेळा प्राधिकरणाची प्रत्यक्षात घोषणा होईपर्यंत कुंभमेळा प्राधिकरण आणि कुंभमेळ्याच्या अनुषंगानं केली जाणारी कामं यांच्याविषयी नकारात्मक बाबी मोठ्या प्रमाणावर समोर येण्याची शक्यता आहे. म्हणजेच कुंभमेळा हा नाशिक महापालिका प्रशासनाकडून झाला तरच तो यशस्वी होईल आणि इतरांकडून झाला तर यशस्वी होणार नाही ही भावना पसरवण्याचं कारण असं आहे. विकास आमच्या हातून झाला तर आम्हाला त्याचा फायदा आहे, जेथे आम्हाला काही फायदा नाही तो विकास काय कामाचा या सार्वत्रिक भावनेचं हे प्रतिबिंब आहे. नाशिक महापालिकेनं 2003 आणि 2015 या 2 कुंभमेळ्यांचं आयोजन केलेलं आहे.
म्हणजे या 2 कुंभमेळ्यांच्या विकास आराखड्यांची अंमलबजावणी केलेली आहे. या 2 कुंभमेळ्यांच्या काळामध्ये नाशिक महापालिकेनं नेमकं काय केलं याचा कधीतरी विचार करण्याची गरज आहे. कुंभमेळा भरतो रामकुंड परिसरामध्ये, तपोवनामध्ये साधुग्राम भरतो. तपोवन ते रामकुंड या भागात झालेला विकास आणि कुंभमेळ्याच्या निमित्तानं विकास आराखड्यात झालेली इतर कामं यांचा विचार केला तर या 2 कुंभमेळ्यांच्या निमित्तानं नाशिकच्या इतर भागांचा जो विकास झाला तो प्रत्यक्ष कुंभमेळा भरणाऱ्या ठिकाणी का नाही होऊ शकला? कारण कुंभमेळा विकास आराखड्याचा उपयोग हा विशिष्ट लोकांच्या फायद्यासाठी करण्यात आला. विशिष्ट लोकांनी घेतलेल्या जमिनींपर्यंत रस्ते तयार करणे आणि गोदावरीवर पूल टाकणे हाच यांच्या विकास आराखड्याचा मुख्य गाभा होता. कुंभमेळा विकास प्राधिकरणामुळे या गाभ्याला यावेळी धक्का लागणार आहे आणि हा लागलेल्या धक्क्याची जखम खूप गंभीर आहे, त्यामुळे त्याच्या प्रतिक्रिया उमटणारच. परंतु मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेला उघड विरोध करण्याचं धारिष्ट्य कोणामध्ये नाही. त्यामुळे कुंभमेळा विकास प्राधिकरण आणि कुंभमेळा याच्या संदर्भामध्ये नकारात्मक भावना पसरवण्याचं काम तेवढं केलं जाईल आणि पुढे नाशिकची अस्मिताई याला लवकरच जोडली जाईल. नाशिकवर अन्याय होतोय असंही सांगितलं जाईल. परंतु येथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की कुंभमेळ्याच्या निमित्तानं हजारो किंवा लाखो भाविक नाशिकला येतात. ते रामकुंडात स्नानासाठी येतात. ते तीर्थस्थळ आहे. तीर्थस्थळ म्हणजे जेथील पाण्यामध्ये स्नान करण्याला महत्व आहे. रामकुंडामध्ये स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना दुर्गंधीयुक्त पाण्याचा सामना करावा लागतो याचा विचार विकास आराखड्यामध्ये कधी करण्यात आला नाही. मागच्या कुंभमेळ्यामध्ये तात्पुरतं गोदावरीत मिसळणारं दुर्गंधीयुक्त किंवा सांडपाणी बंद करण्यात आलं आणि गेल्या 10 वर्षांपासून ते पाणी अविरतपणे गोदावरीतून वाहत आहे आणि त्याच पाण्यात येणारे भाविक स्नान करत आहेत. हे भाविक नाशिकची काय प्रतिमा घेऊन जाणार आणि त्यांनी निर्माण केलेल्या प्रतिमेतून नाशिकला भाविकांची संख्या कशी वाढणार, नाशिकचं धार्मिक पर्यटन कसं वाढणार याचा विचार कोणी केला नाही. परंतु आता कुंभमेळा विकास प्राधिकरणच्या निमित्ताने आता कुंभमेळा भरतो त्याच ठिकाणांचा विकास होणार आहे. म्हणजे रामकुंडाला शहराच्या चौबाजूने येणारे रस्ते येऊन मिळणार आहेत. रामकुंड परिसर हा सौंदर्यकरण होणार आहे. रामकुंडातील गोदावरीतून स्वच्छ पाणी वाहणार आहे आणि पंचवटी, सीतागुंफा, श्री काळाराम मंदिर आणि आदी भागातील सौंदर्य वाढल्यामुळे तेथील धार्मिक कॉरिडॉरमुळे भाविकांनाही काही काळ तेथे आनंदाचे क्षण अनुभवण्यास मिळतील आणि तो आनंद घेऊन आपल्या गावाला जातील. तेव्हा ते नाशिकचं वर्णन करतील आणि नाशिकला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल आणि त्याचा आपोआपच नाशिकच्या विकासावर परिणाम होईल. सिंहस्थ आराखडा म्हणजे शहरातील बिल्डर आणि विकासकांच्या जमिनींना अधिक भाव मिळवून देण्याचं माध्यम नाही, तर सिंहस्थ आराखडा हा नाशिकच्या विकासाला, नाशिकच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळवून देणारी गोष्ट आहे. ही विकास प्राधिकरणामुळेच शक्य होणार आहे. नाशिक महापालिकेच्या आणि जिल्हा प्रशासनाच्या पारंपरिक विकास आराखड्यातून ते साध्य होणार नव्हतं. ही बाब मुख्यमंत्र्यांना बरोबर समजलेली आहे आणि यामुळेच त्यांनी विकास प्राधिकरणाचा प्रारंभ केला आहे किंवा तशी घोषणा केली आहे. आता या घोषणेला पाठिंबा देणं ही नाशिककरांची जबाबदारी आहे. कुंभमेळा आणि कुंभमेळ्याच्या विकासासंदर्भात येणाऱ्या नकारात्मक विचारांना दूर सारलं पाहिजे आणि खऱ्या अर्थानं नाशिकचं धार्मिक पर्यटन वाढवण्यासाठी कुंभमेळा ही एक मोठी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी नाशिककरांनी जागरूक राहिलं पाहिजे. अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया. फ्री मीडियाला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.